अलिबाग तालुक्यातील चौल ग्रामपंचायत हद्दीत टेकाळकर आळीत राहणाऱ्या मंदा प्रमोद म्हात्रे वय वर्ष 70 या वृद्ध महिलेला जबरी चोरी दरम्यान संपवण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या घटनेनं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। ही घटना रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून माहिती मिळताच रेवदंडा पोलीस श्वान पथक तसेच फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले। मिळालेल्या माहितीनुसार मंदा म्हात्रे या गेल्या 10 वर्षांपासून माहेरच्या मालमत्तेची देखभाल करण्यासाठी टेकाळकर आळी येथील घरात एकट्याच राहत होत्या। त्यांचे पती प्रमोद म्हात्रे हे नवगाव येथे वास्तव्यास आहेत। दिनांक 28 जानेवारी रोजी सकाळी 9:30 वाजेपर्यंत पती पत्नीचा फोनवर संपर्क झाला होता। मात्र सकाळी 10:30 वाजल्यानंतर मंदा म्हात्रे फोन उचलत नसल्याने संशय बळावला। दिवसभर संपर्क न झाल्यानं रात्री सुमारे 8 वाजता प्रमोद म्हात्रे घरी आले असता घराच्या पाठीमागील दरवाजा उघडा दिसून आला। घरात प्रवेश केल्यानंतर मंदा म्हात्रे या किचनमध्ये बेशुद्ध अवस्थेत पडल्या होत्या। तपासणी केल्यानंतर त्या हयात नसल्याचं स्पष्ट झालं। प्राथमिक पाहणीत त्यांच्या डाव्या कानाखाली आणि मानेच्या उजव्या बाजूला जखमा आढळून आल्यात, तर कानातील सोन्याच्या रिंगा आणि गळ्यातील सोन्याची माळ जबरदस्तीने काढण्यात आल्याचं स्पष्ट झालंय। दागिने लुटताना झालेल्या झटापटीतच त्यांचा अंत झाल्याचा संशय पोलिसांना आहे। या प्रकरणी प्रमोद म्हात्रे यांच्या तक्रारीवरून रेवदंडा पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। एकटी वृद्ध महिला हेरून घरात घुसून तिचा जीव आल्यानं परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय। आरोपींचा लवकरात लवकर शोध घेण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे। या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भैरू जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।